बाबासाहेबांच्या आठवणी संबंधी सांगायचं झालं तर कुर्डुवाडीशी बाबासाहेबांचा आणि कुर्डुवाडीच्या परिसराशी बाबासाहेबांचा घनिष्ठ असा संबंध आलेला आहे। अनेक वर्षापासून या गोष्टीला आम्ही चालना देण्याचा प्रयत्न करत आहोत। बाबासाहेब खऱ्या अर्थाने या ठिकाणी पहिल्यांदा 24 जानेवारी 1937 साली या ठिकाणी जीवाप्पा आयदाळे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी कुर्डुवाडीला आले होते आणि जीवाप्पा आयदाळे हे आमदारकीला उभा होते आणि त्यांचा प्रचार करण्यासाठी या ठिकाणी आत्ताचं हिरालाल थिएटर जे कुर्डुवाडीच्या सेंटर प्लेसमध्ये आहे, आता त्याला लक्ष्मी थिएटर म्हटलं जातं, या थिएटरमध्ये प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये मोठी सभा प्रचाराची सभा झालेली होती आणि त्या सभेमध्ये बाबासाहेबांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं होतं। त्या सभेमध्ये बाबासाहेबांनी मनोगत व्यक्त केलेलं होतं। त्याच जीवाप्पा आयदाळेंच्या माध्यमातून बहिष्कृत हितकारिणी सभा यांच्या माध्यमातून त्यांनी सोलापूरला मुलांचं बोर्डिंग चालू केलं होतं आणि त्याचं प्रमुख म्हणून जीवाप्पा आयदाळे यांना नेमलेलं होतं। अशा प्रकारे ही पहिली घटना की बाबासाहेब हे 24 जानेवारी 1937 साली या कुर्डुवाडीमध्ये त्यांनी पाऊल ठेवलेलं आहे। कुर्डुवाडी हे बाबासाहेबांच्या पवित्र पदस्पर्शाने पवित्र झालेली भूमी आहे। दुसरी घटना अशी सांगता येईल की ज्या वेळेला बाबासाहेब 31 डिसेंबर 1937 साली कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनवर आले, ते पहाटे 5 वाजता आले आणि त्या ठिकाणी ते पंढरपूरला जाणार होते। दलित परिषद त्या ठिकाणी पंढरपूरला आयोजित केलेली होती आणि त्या परिषदेला जाण्यासाठी बाबासाहेब कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनवर आले। त्यावेळेला इतकी प्रचंड गर्दी रेल्वे स्टेशनवर जमलेली होती की प्रशासनाला ती गर्दी हटवता येत नव्हती। शेवटी प्रशासनाने काही दंड स्वरूपामध्ये नागरिकांना करण्याचं ठरवलं, तरी सुद्धा लोक त्या ठिकाणाहून हटत नव्हती। इतकी प्रचंड असे गर्दी त्या ठिकाणी होती। त्या ठिकाणी बाबासाहेबांनी सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि मार्गदर्शन करून त्या ठिकाणी चहा पाणी घेतलेलं आहे आणि बाबासाहेबांनी सत्कार स्वीकारलेला आहे। अनेक कार्यकर्त्यांची विचारपूस बाबासाहेबांनी त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्यानंतर ते पंढरपूरला रवाना झालेले आहेत। त्यानंतरची तिसरी घटना या कुर्डुवाडीमध्ये बाबासाहेब येण्याची म्हणजे ज्या वेळेला तडवळ्याचा महार मांग परिषद आयोजित केलेली होती, त्यावेळेला बाबासाहेब 22 फेब्रुवारीला 1941 रोजी या ठिकाणी कुर्डुवाडीला परत आले आणि त्यावेळेला सुद्धा बाबासाहेबांनी कार्यकर्त्यांची विचारपूस केली, मग कार्यकर्त्यांना धीर दिला, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आणि बाबासाहेबांनी स्वतः सत्कार स्वीकारून अनेक योजना, अनेक ध्येयधोरण, अनेक पुढचा दृष्टिकोन बाबासाहेबांनी कार्यकर्त्यांना सांगितला आणि ते तडवळ्याच्या महार परिषदेला रवाना झाले। ती तारीख होती 22 फेब्रुवारी 1941 साली। त्यानंतर बाबासाहेब पुन्हा त्या तडवळ्याच्या परिषदेवरून परत येत असताना बार्शीला उतरले। बार्शीला यासाठी उतरले की बाबासाहेबांनी त्या ठिकाणी त्या बार्शी नगर म्युन्सिपाल्टीने आणि भातनकर या व्यक्तीने तेथील दलित बोर्डिंगला भरगच्च अशी मदत केलेली होती हे बाबासाहेबांना समजलं आणि बाबासाहेब बार्शीला मुद्दामून उतरले आणि त्या म्युन्सिपाल्टीचा आणि भातनकरांचा बाबासाहेबांनी सत्कार केला, आभार मानले आणि त्या म्युन्सिपाल्टीच्या वतीने सुद्धा बाबासाहेबांचा त्या ठिकाणी सत्कार करण्यात आला आणि त्यानंतर ते बार्शी त्या नॅरोगेज गाडीने कुर्डुवाडीला आले। कुर्डुवाडी ती तारीख होती 23 फेब्रुवारी 1941 आणि मग या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी पुन्हा या ठिकाणी एक प्लॅटफॉर्मवर मोठी कार्यकर्त्यांची सभा घेतली। त्या सभेमध्ये त्यांनी मार्गदर्शन केलं। त्या सभेमध्ये BL रेल्वे स्टाफचे कर्मचारी उपस्थित होते, त्याचप्रमाणे सोनवणे इत्यादी कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते। त्यावेळेला सर्वांच्या वतीने अनेक महिला, दलित महिला त्या ठिकाणी बाबासाहेबांना ओवाळायसाठी आल्या होत्या, बाबासाहेबांना पाहण्यासाठी आलेल्या होत्या। बाबासाहेब हे आमचे महापुरुष आहेत आणि ते कशा प्रकारे आहेत हे पाहण्यासाठी संपूर्ण परिसरातून या ठिकाणी गर्दी जमलेली होती आणि बाबासाहेबांचा त्या ठिकाणी ओवाळून महिलांनी सत्कार केलेला आहे आणि सर्वांच्या वतीने, सर्व समाजाच्या वतीने बाबासाहेबांना 101 रुपयाची देणगी त्यांच्या कार्याला या समाज बांधवांनी दिलेले आहे। हे 4 जे प्रसंग आहेत
हे बाबासाहेबांनी या कुर्डवाडीमध्ये आल्यानंतर हे आपल्याला उल्लेखनीय असे प्रसंग आहेत आणि या प्रसंगाशी कुर्डवाडीचं घनिष्ठ असं नातं आहे. त्यामुळं आमच्या सर्व समाज बांधवाच्या वतीने आम्हाला सर्वांना विनंती करायची आहे. आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा केला आहे की कोणती गोष्ट की या कुर्डवाडी रेल्वे स्टेशनवर शिलान्यास बसवावा, बाबासाहेबांचं चित्र असलेलं किंवा प्रतिकृती असलेलं एक शिलान्यास बसवावा, असं एक मोठं दिव्य भव्य असं प्लॅटफॉर्मवर त्यांचं चित्र असावं आणि त्यामध्ये या गोष्टीचा उल्लेख करावा. या गोष्टीचा पाठपुरावा आम्ही रेल्वेकडे केलेला आहे. DRM साहेबांना प्रत्यक्ष अर्ज दिलेले आहेत, प्रत्यक्ष भेटलेलो आहोत. GM साहेबांना आम्ही अर्ज केलेला आहे, प्रत्यक्ष भेटलेलो आहोत. एवढेच नव्हे तर रेल्वे बोर्डाला आम्ही विनंत्या केलेल्या आहेत, अर्ज केलेले आहेत, रेल्वे मंत्र्याला सुद्धा अर्ज केलेला आहे. पण या गोष्टीचा अजून काही म्हणजे यशस्वीपणे आम्हाला त्याचा निकाल हाती आलेला नाही. कुर्डवाडीच्या प्लॅटफॉर्मवर तशा प्रकारचा शिलान्यास बसवता अजून परवानगी दिली नाही. ती जर परवानगी दिली तर खऱ्या अर्थाने कुर्डवाडीचं वैभव, एवढंच नव्हे कुर्डवाडीचंच नाही तर महाराष्ट्राचं वैभव या प्लॅटफॉर्मला लाभल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी जे आम्ही प्रयत्न करत आहोत, मी सर्व जनतेच्या माध्यमातून, सर्व राजकीय प्रतिनिधीच्या माध्यमातून मी आपणाला विनंती करतो आणि हे मॅक्स महाराष्ट्राच्या चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करतो की या गोष्टीला आपण चालना द्यावी, त्याचा पाठपुरावा करावा आणि अशा प्रकारचा शिलान्यास त्या ठिकाणी रेल्वे प्लॅटफॉर्मवर बसवावा अशी सर्व समाज बांधवांची तुम्हाला विनंती राहील. दुसरा आपल्याला आणखी एक दुसरा भाग करता येईल. हा झाला कुर्डवाडीच्या शहरापुरता बाबासाहेबांनी कधी कधी आले, हा झाला एक भाग. आणि दुसरा भाग आपल्याला असा करता येईल की कुर्डवाडी सोडून बाबासाहेब या माढा तालुक्यामध्ये या परिसरामध्ये किती वेळा आले, कशासाठी आले आणि त्यांनी इथं येऊन काय काम केलं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि मग ते सांगत असताना आपल्याला कुर्डवाडीच्या जवळच एक 10-12 किलोमीटर अंतरावर असणारं माढा हे तालुक्याचं ठिकाण आहे आणि त्या तालुक्याच्या ठिकाणी बाबासाहेब हे जवळ ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑक्टोबर 1924 साली बाबासाहेब त्या ठिकाणी आपलं आर्ग्युमेंट करण्यासाठी एक केसच्या संदर्भामध्ये, कोठारीच्या केसच्या संदर्भामध्ये आर्ग्युमेंट करण्यासाठी बाबासाहेब त्या कोर्टामध्ये आले होते. त्यांनी त्या ठिकाणी साक्षी दिलेली आहे, आर्ग्युमेंट केलेला आहे. ती तारीख सुद्धा आणि तो कोर्ट सुद्धा अतिशय आमच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. आणि त्यानंतर बाबासाहेब ज्या वेळेला मुंबईला गेले त्यावेळेला ते कोठारी बाबासाहेबांना भेटायला गेले आणि बाबासाहेबांना म्हणाले, तुम्ही माझी केस जिंकून दिलेली आहे, तुमच्यासाठी मी काय करू. बाबासाहेबांनी साधा पेढा सुद्धा घेतलेला नाही आणि ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला मी तुम्हाला सांगेन असं बाबासाहेब त्या ठिकाणी म्हणाले. आणि अनायशे त्या योगायोगाने त्याच पिरियडमध्ये त्या 10-5 दिवसाच्या पिरियडमध्ये डॉक्टर उदगावकर की ज्यांचे बाबासाहेबांचे ते फॅमिली डॉक्टर होते आणि त्या डॉक्टर उदगावकरांनी सांगितलं की बाबासाहेब रमामातेला आता तुम्ही हवा बदलण्यासाठी एक खुल्या वातावरणामध्ये तुम्ही त्यांना बाहेरगावी कुठंतरी पाठवलं पाहिजे. हा संदर्भ बाबासाहेबांच्या लक्षात होता आणि मग त्यावेळेला कोठारींना त्यांनी सांगितलं की तुमचा जे मळा आहे त्या मळ्यामध्ये आम्ही येऊन काही दिवस राहू इच्छितो. तर त्या प्रकारे मग त्या कोठारीने ते कबूल केलं आणि बाबासाहेब त्या ठिकाणी जानेवारी 1925 साली रमामातेसहित त्या ठिकाणी कोठारी वालचंद रामचंद कोठारी यांच्या मळ्यामध्ये येऊन राहू लागले. त्या ठिकाणी ते ब्राह्मणेतर चळवळीचे ते कोठारी पुरस्कर्ते होते आणि ब्राह्मणेतर चळवळीचे पुरस्कर्ते असल्यामुळे बाबासाहेबांना ती बोर्डिंग त्यांनी त्या ठिकाणी बोर्डिंग चालवत होते. बाबासाहेबांना ती बोर्डिंग त्यांनी दिलेली आहे आणि त्या बोर्डिंगमध्ये बाबासाहेब राहू लागलेले आहे. त्या बोर्डिंगवर आजही बाबासाहेबांचं नाव आहे, त्याचा उतारा सुद्धा आज निघत आहे. तेव्हा अशा प्रकारे बाबासाहेब त्या ठिकाणी राहू लागल्यानंतर साधारणतः महिना ते 1.5 महिना त्या ठिकाणी बाबासाहेब राहिलेले आहेत. आणि बाबासाहेब राहिलेले जे ठिकाण आहे, परिसर जो आहे तो सर्वात पूर्वी जंगलमय होता आणि या जंगलामध्ये बाबासाहेब रोज उठून शिकारीच्या काही मित्रांना घेऊन शिकारीला जात होते आणि शिकारी करून ते परत येत होते. एके दिवशी अशाच प्रकारे बाबासाहेब शिकारीला गेलेले आहेत आणि बाबासाहेब शिकारी करत असताना त्यांचा नेम चुकलेला आहे
आणि ते हरण पळून गेलेलं आहे. बाबासाहेबांच्या हनवटीला जखम झालेली आहे, रक्त यायला लागलेलं आहे. बाबासाहेब परत घरी आलेत आहेत. रमामातेने ते पाहिलेलं आहे. रमामाता म्हणली की त्या हरणाला आनंद झाला असेल, किंवा का आनंद झाला असेल की बाबासाहेबांच्या हातून आपण मरणार नाही. बाबासाहेब ज्या वेळेला शिकारीला आले त्यावेळी त्यांना अतिशय आनंद झाला असला पाहिजे, हा विनोद रमामातेने त्या ठिकाणी केला. आणि त्याला उत्तर बाबासाहेबांनी अतिशय मार्मिक शब्दामध्ये दिलेलं आहे. आणि ते म्हणजे बाबासाहेब रमामातेला म्हणतायत, रामू, मी हरणासारख्या गोरगरीब प्राण्यांची हत्या करण्यासाठी मी शिकार करत नाही, मी मोठ्यांची शिकार करण्यासाठी या जगामध्ये जन्म घेतलेला आहे. तेव्हा अशा प्रकारचा विनोद कोटी त्या ठिकाणी बाबासाहेबांनी केलेले आहे. हे झालं. त्यानंतर त्या पाडसाला एक पाडस त्यांना सापडलं आणि ते पाडस त्यांनी त्या आपल्याबरोबर ज्या वेळेला ते मुंबईला गेले त्यावेळेला त्या पाडसाला घेऊन रेल्वेनं बाबासाहेब आपल्या घरी गेलेले आहेत. आणि त्या ठिकाणी त्या पाडसाला बाबासाहेबांनी 15 दिवस सांभाळलेला आहे. आणि 15 दिवसानंतर त्या पाडसाची एवढी सेवा केलेली आहे की त्यांनी फरशीवर कात्या पसरलाय, पाय घसरून नाही म्हणून कात्या पसरला, सर्व प्रकारची सोय त्या पाडसासाठी केलेली आहे. पण नाईलाज झाला आणि ते पाडस 15 दिवसांनी ते मरण पावलेलं आहे. अशा प्रकारची जी 22ची घटना आहे, ती 22ची घटना अतिशय महत्वाची घटना आहे. बाबासाहेब हे रमामातेसहित त्या ठिकाणी दीड महिना राहिलेले आहेत. आणि तो परिसर बाबासाहेबांनी सगळा पिंजून काढलेला आहे. आणि मग ती जी जमीन आहे ती साधारणतः 6-7 एकर जमीन आहे. आणि ही जमीन जी आहे ही जमीन एका बाबासाहेबांच्याच नावावर होती, पण आता सध्या दुसरीकडे आहे. ही जमीन आम्हाला आमच्या समाजाला मिळावी किंवा शासनाने त्याचा ताबा घ्यावा आणि शासनाच्या माध्यमातून ते रमामातेचं आणि बाबासाहेबांचं स्मारक, भव्य असं स्मारक जेणेकरून महाराष्ट्रामध्ये हे स्मारक 1 नंबरचं व्हावं, अशा प्रकारची आमची कल्पना आहे, आमची अशा प्रकारची मागणी आहे. ते शासनाने तरी ताब्यात घ्यावं किंवा आमच्या समाज बांधवाच्या तरी ताब्यात ती जमीन द्यावी. ती जमीन आमच्या ताब्यात आल्यानंतर त्या ठिकाणी विविध प्रकारचे प्रकल्प आम्ही त्या ठिकाणी राबवणार आहोत की जेणेकरून बाबासाहेबांचं जे वास्तव्य आहे ते स्मारक बनेल आणि अद्वितीय असं स्मारक त्या ठिकाणी होईल, अशी आमची सर्व जनतेची मागणी आहे. आणि मी पुन्हा आपल्या चॅनलच्या माध्यमातून, मॅक्स महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून या गोष्टीला आपण फोकस करावं, या गोष्टीचा आपण पाठपुरावा करावा आणि ही गोष्ट आपण वरच्या लेवलला नेऊन या गोष्टीला त्या जी जमीन आहे ती जमीन आमच्या ताब्यात द्यावी किंवा महाराष्ट्र शासनाने ताब्यात घ्यावी आणि महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये स्मारक बनवावं. ही झाली घटना, ही झाली 22ची घटना. आता दुसरी एक घटना अतिशय महत्वाची आहे, ती परिसर कुर्डवाडीच्या परिसरामध्ये जी घटना आहे ती इथून 1-2-3 किलोमीटर अंतरावर असणारं भोसरे गाव. या भोसरे गावामध्ये बाबासाहेब ज्या वेळेला गेले त्यावेळेला ती साधारणतः तारीख होती 1937 सालची. ज्या वेळेला थिएटरमध्ये बाबासाहेब आले त्याच दिवशी त्या भोसऱ्याला गेले. भोसऱ्याला ह्याच्यासाठी गेले, भोसरे तालुका माडा या कुर्डवाडीपासून 2-3 किलोमीटर अंतरावर असणारं गाव, त्या गावामध्ये शंकरराव रिकिवे हे बाबासाहेबांचे अनुयायी होते, आता कट्टर अनुयायी होते. त्यांनी बाबासाहेबांना त्या ठिकाणी नेलं आणि त्यांनी एक घर बांधलं होतं. बाबासाहेबांनी त्या घराचं उद्घाटन केलं. जवळच एक विहीर खोदलेली होती, बाबासाहेब त्या विहिरीचं पाणी प्यायलेलं आहेत. हे सगळे फोटो, हे सगळं जे साहित्य आहे ते लिखित आहे, म्हणजे ते असं काही हे नाही की ते लिखित आहे. आणि बाबासाहेब त्या ठिकाणी गेलेले आहेत. बाबासाहेबांनी शंकरराव रिकेवेंना शाबासकी दिलेले आहेत. त्यांचं वंशज, त्यांचे नातवं आणि पंतुरी या ठिकाणी आजही उपस्थित आहेत. ते घर, भोसऱ्याचं जे घर आहे ते आजही उपलब्ध आहे, थोड्याशा पडक्या अवस्थेमध्ये आहे, ते आजही उपलब्ध आहे, त्याचे फोटो सुद्धा आमच्याकडे आहेत. तर अशा प्रकारे बाबासाहेब या ठिकाणी आलेले आहेत. थिएटरमध्ये आले, थिएटर महत्वाचं आहे, माड्याचं कोर्ट महत्वाचं आहे, भोसऱ्याचं घर महत्वाचं आहे, बाबासाहेबांचं वास्तव्य महत्वाचं आहे. आणि एवढंच नव्हे तर कुर्डवाडी शहरामध्ये प्लॅटफॉर्मवर बाबासाहेब किती वेळा आले, कुर्डवाडी शहरामध्ये किती वेळा आले, ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह मी माझ्या या ह्याच्यातून केलेला आहे. तेव्हा आपण या सर्व गोष्टीवर लक्ष केंद्रित करून, या सर्व गोष्टीचा पाठपुरावा करून मॅक्स महाराष्ट्र किंवा जे जनतेचे प्रतिनिधी आहेत या जनतेच्या प्रतिनिधीनं या गोष्टीला चालना द्यावी आणि आमचं या समाज बांधवाचं म्हणणं खरं करून दाखवावं, प्रत्यक्षात ते उतरवून दाखवावं. आम्ही त्यांचं फार फार ऋणी राहू, एवढंच या ठिकाणी
बाबासाहेबांच्या 132व्या जयंतीच्या निमित्ताने मी आपणाला सांगू इच्छितो. पुन्हा आपणा सर्वांना बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो. थांबतो. जय भीम, जय भारत.